अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या लक्षवेधी प्रश्नांच्या सत्राअंतर्गत आमदार धीरज लिंगाडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने 17 मार्च 2025 रोजी अनधिकृत बांधकामांविषयी जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना सोबत घेऊन संबंधित विकासकांवर कारवाई करणार का, संबंधित विकासकांचं बांधकाम जमीनदोस्त करणार का, असे महत्त्वाचे प्रश्न कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहासमोर उपस्थित केले होते। या प्रश्नांना अनुसरून उद्योग, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उच्च व तंत्रशिक्षण, मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी या संबंधित पुढील कारवाई सर्वांना एकत्रित घेऊन करण्यात येईल असं सांगितलं होतं। त्यानुसार आज ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शीळ सर्वे नंबर 97-1 आणि 97 या एमआयडीसीच्या भूखंडावर तसंच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत राज्यमंत्री महोदयांनी विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनाला अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी दौरा करण्याचं ठरवलं। यावेळी राज्यमंत्री इंद्रजील नाईक, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार धीरज लिंगाडे आवर्जून उपस्थित होते। संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या माहितीसह या पाहणी दौऱ्याला उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते। शिळफाटा रोड, मुंब्रा येथील पाहणी दरम्यान मंत्री महोदयांनी या सर्व अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले। हे नेक्सेस कोण चालवतं, अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा कुठून होतो, ही सगळी माहिती उपलब्ध होत असताना देखील कारवाई का झाली नाही, या संदर्भात राज्यमंत्री इंद्रजील नाईक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला। अशा ग्रुप्सवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मोक्का कायद्याद्वारे कारवाई करण्यात यावी अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी राज्यमंत्री इंद्रजील नाईक यांना केली आहे।